नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे. फ्रायडेला निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 23,190ला आणि 23,214चा हाय बनवून 5 मिनिटमध्येच 23,130 जो डेली टाईम फ्रेमचा हर्डल होता तो खाली ब्रेक केला आणि क्लोजिंग 23,094ला केली. त्यानंतर 23,050चा सपोर्ट घेऊन पुन्हा अपमूव्ह करत 23,130 जो सपोर्ट होता त्याला रेजिस्टन्स फॉर्म करून पुन्हा फॉल दिला आणि 22,857चा लो बनवून 22,904ला क्लोज झाली. एकंदरीत निफ्टीने डे लो ब्रेक केलेला आहे आणि तोही स्ट्रॉंग फॉल दिलेला आहे. आता विकली ट्रेंड डाऊन आहे, डेली डाऊन आहे आणि आवरली देखील डाऊन आहे. सो आपला व्ह्यू हा सेल ऑन राईज असणार आहे. परंतु डेली टाईम फ्रेममध्ये निफ्टी एका महत्त्वाच्या जंक्चरवर उभी आहे. 22,850 ही एक लेवल महत्त्वाची आहे. ती जर ब्रेक झाली तर निफ्टी 22,670 पहिले टार्गेट आणि 22,330 हे दुसरे टार्गेट हिट करू शकते. तसेच अपसाईडला 23,130 हा हर्डल असणार आहे. 30 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 23,130 हा एक अपसाईड हर्डल असून 23,260 हा रेजिस्टन्स आहे आणि 22,670 हा एक सपोर्ट आहे. तो जर ब्रेक झाला तर निफ्टी 23,330पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आता उद्यासाठी बघितले तर 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये 23,050 आणि 22,850 या दोन महत्त्वाच्या लेवल आहेत. जर 22,850 खाली ब्रेक झाले तर निफ्टी 22,670 हे पहिले टार्गेट आणि 22,330 हे दुसरे टार्गेट हिट करू शकते. तसेच 23,050 ब्रेक केले आणि निफ्टी सस्टेन राहिली तर अपसाईडला 23,130 हा एक हर्डल आहे. तोही ब्रेक झाला तर निफ्टी पुन्हा 23,260पर्यंत जाऊ शकते. नेक्स्ट वीकमध्ये काही महत्त्वाचे इव्हेंट्स आहे जसे RBI पॉलिसी, इकॉनॉमिक डेटा, इन्फ्लेशन डेटा आणि कंपन्यांचे Q4 रिझल्ट्स. त्यामुळे ट्रेड करताना प्राईस ॲक्शननुसार आणि काळजीपूर्वक करावा. अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.